नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2024 मध्ये नागपंचमी कधी आहे? नागपंचमीची तारीख, नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? त्याचप्रमाणे नागपंचमीचे थोडक्यात महत्त्व, नागपंचमी का साजरी केली जाते आणि नागपंचमीची पूजा विधी. त्याचप्रमाणे नागपंचमीला भावाचा उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा याविषयीची थोडक्यात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. नागपंचमी 2024 हा सण श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्त्वाचा सणांपैकी एक आहे. शिवाय शिवाच्या पसंतीच्या नागदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी. अशा परिस्थितीत 2024 मध्ये नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमी शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. नागपंचमीचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट 2024 ची नागपंचमी पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी पूजेसाठी 3 तासांचा कालावधी असेल. या काळात पूजा करणे शुभ मानले जाते. पहा, तसं पाहिलं तर आपण नागपंचमीची पूजा ही दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये करत असतो, परंतु हा शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला या मुहूर्तामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न हा करायचा. या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती राहत नाही. आता नागपंचमी साजरी करण्याचे महत्त्व थोडक्यात पाहूया. पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला, ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्याच्या रक्षणासाठी अस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जन्मेजयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पंचमी होती. त्या दिवशी अस्तिक मुनींमुळे सापांचे रक्षण झाले. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव हा सुरू झाला. हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून कालसर्प दोष नाहीसा होतो. या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात. आता नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास कधी धरावा तर पहा, नागपंचमी ही 9 ऑगस्टला आहे आणि भावाचा उपवास हा नागपंचमीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे आदल्या दिवशी धरला जातो. तुम्हाला 8 ऑगस्टला भावाचा उपवास हा संपूर्ण दिवस धरायचा आहे आणि 9 ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास सोडला जातो. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपली देवपूजा करून झाल्यानंतर नागपंचमी म्हणजेच नागदेवतेचं चित्र किंवा नागदेवतेचा फोटो विकत भेटतो, तो तुम्हाला आणायचा आहे. ते चित्र तुम्हाला आणायचं आहे आणि त्या चित्राची पूजा तुम्हाला घरी करायची आहे. एका पाटावर चौरंगावर तुम्ही
त्या चित्राला मांडून हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून आणि त्याचप्रमाणे तुम्ही नागदेवतेला दुर्वा आघाडा याची माळ अर्पण करून दूध लायांचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी बहुतेक महिला या जिथे वारुळ असेल किंवा जिथे शेतकरी लोक राहतात, शेत असेल त्या ठिकाणी वारुळ असतंच, त्या ठिकाणी जाऊन वारुळाची पूजा करतात, नागदेवतेला दूध अर्पण करतात। या दिवशी आवर्जून नागदेवतेला ज्वारीच्या लाया आणि दूध याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे भावाचा उपवास सोडायचा असतो, त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक केला जातो आणि हा नैवेद्य देखील नागदेवतेंना दाखवला जातो। त्याचप्रमाणे या दिवशी महादेवांची देखील पूजा करायची असते। नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।